सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, एनसीपीच्या नेत्यांचा फडणवीसांकडे प्रस्ताव. जवळपास तासभर वर्षावर खलबतं. उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार बसणार. सुनेत्रा पवार बारामतीतून आमदार होणार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही होकार मिळाल्याची चर्चा. राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्याची माहिती. मंगळवारच्या बैठकीत एकत्र येण्यावर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती. झी 24 तासवर अंकुश काकडेंची माहिती. 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. दादांच्या वक्तव्याचा दाखला देत काकडेंचं विधान. बारामती एअरपोर्टवर रडार तसंच एटीसीची यंत्रणा नसल्याचा संजय राऊतांचा दावा. विमानतळांवरील असुविधांबाबत डीजीसीए काय करतंय, राऊतांचा सवाल. ठाणे मनपात महायुतीचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला. पहिलं 1.25 वर्ष शर्मिला पिंपोलकरांना, त्यानंतर दर्शना जानकरांना संधी मिळणार. भाजपला उपमहापौर पदावरच मानावं लागणार समाधान. एडीएमसीत शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार. शिवसेनेकडनं हर्षली थविल अर्ज दाखल करणार. उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामलेंची लागणार वर्णी. मुंबई महापौर निवडणूक 10 फेब्रुवारी नंतर होण्याची शक्यता. अजित पवारांचं निधन आणि आंगणेवाडी यात्रेमुळे निवडणूक लांबणीवर, तर महायुतीत एकमत नसल्याचा संजय राऊतांचा घणाघात. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला. राष्ट्रवादी प्रचार सभा, रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रकं वाटून केला जाणार प्रचार. आणि प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 साठी निधी वितरणाबाबत परिपत्रक जारी. आगामी वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री.